महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आणि वंदनीय महामानव सामाजिक संस्था हडपसर पुणे यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जर बघितलं तर विविध शासकीय महामंडळांतर्फे मोफत भव्य व्यावसायिक कर्ज वितरण मार्गदर्शन शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। या ठिकाणी सर्व नागरिक आलेले होते आणि नागरिकांना हे शिबिर या शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं, कशा पद्धतीने कर्ज घेतले पाहिजे किंवा कर्जाबाबतची जी काही माहिती आहे ती या शिबिरामध्ये या ठिकाणी देण्यात आली। या ठिकाणी श्रीपाल सबनीस असतील, आमदार चेतनजी तुपे असतील किंवा झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानरावजी वैराट हे सर्वजण या ठिकाणी आलेले होते आणि या मार्गदर्शन शिबिरामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा ते म्हणजेच वंदनीय महामानव सामाजिक संस्था हडपसर पुणे यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे। चला तर जाणून घेतोय हा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पडलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व वंदनीय महामानव सामाजिक संस्था हडपसर यांच्या संयुक्त विद्यमानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विठ्ठलराव तुपे पाटील नाट्यगृह माळवाडी हडपसर येथे 20 ऑगस्ट रोजी बेरोजगार तरुणांना, महिला वर्ग यांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध व्हावेत यासाठी विविध शासकीय महामंडळांमार्फत कर्ज वितरण संबंधी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं। यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ सहभागी झाले होते। कार्यक्रमाला श्रीपाल सबनीस, हडपसर विधानसभेचे आमदार चेतनदादा तुपे पाटील, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट, माजी उपमहापौर निलेशदादा मगर, नगरसेवक नितीनजी गावडे, उद्योजक विकास तुपे, माजी स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, अमित कांबळे, गणेश ससाने, महाराष्ट्र दलित सेवा संघटना अध्यक्ष सुभाष सरोदे, रामभाऊ कसबे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे काशीनाथ गायकवाड, मोहम्मद भाई शेख, दत्ताभाऊ कांबळे, सुरेखा भालेराव, पल्लवी कंदगत, प्रमिला देवकुळे, गणेश लांडगे, प्रदीप पवार, संतोष कदम, दीपक म्हस्के, सतीश कांबळे, आयुब शेख, गणेश गायकवाड, संतोष पिल्ले, संजय बंडे, कीर्ती गायकवाड, मधुकर गायकवाड, दशरथ चव्हाण, आबा चव्हाण, रमेश शिंदे, प्रवीण पवार, अमोल सकट, विनोद अष्टूळ, संतोष खरात, वामन धाडवे, वंदनीय महामानव सामाजिक संस्थेचे बाळासाहेब सुपेकर, अनिल खरात, नितीन बोराडे, स्वप्नील राजकर, प्रताप कांबळे, गणेश जाधव, अमीन शेख, गणेश घोडके, दीपक गायकवाड, संदीप खरात, शिवाजी वावूळ, धनाजी सकट, नितीन कांबळे, संतोष पठारे, दत्ता शिंदे, महादेव भवाळ, तानाजी पोळ, दादासाहेब गायकवाड, गणेश ढवळे इत्यादी उपस्थित होते। प्राचार्य डॉक्टर रामदास दशरथ आबणेसर यांचा थोर साहित्यिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। प्राचार्य डॉक्टर रामदास दशरथ आबणेसर यांना थोर साहित्यिक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर डॉक्टर गणेशजी राख यांच्या बेटी बचाव अभियान या कार्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचा समारोप माजी उपमहापौर निलेशदादा मगर यांनी केला। राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। वंदनीय महामानव सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासाहेबजी सुपेकर हे आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। काय सांगाल, गेल्या कित्येक वर्षांपासून आपण विविध कार्यक्रम राबवत आहे आणि आज देखील आपण नागरिकांकरता हा जो काही कार्यक्रम राबवला, काय सांगाल एकंदरीत या कार्यक्रमाविषयी आणि नागरिकांना जे काही आपण आज हे शिबिर घेतलं त्याविषयी? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त विविध शासकीय महामंडळे त्यांच्या माध्यमातून महिला आणि तरुण वर्गांना आपण बेरोजगारीकडून स्वयंरोजगाराकडे नेण्याचा छोटासा आपण प्रयत्न करतो आहे। शासकीय महामंडळाकडून देण्यात येणारे कर्ज प्रकरणं, त्या एखादी भाजी विक्रेते असेल, एखादा वडापावची गाडी असेल, कटलरीचं दुकान असेल, हे व्यवसाय करत असतात, परंतु त्यांना व्यवसाय करत असताना भांडवलाची गरज पडते आणि शासकीय महामंडळाकडून कर्जाचं वितरण होतं याबद्दलची माहिती फारशी नसते। आपण वंदनीय महामानव सामाजिक संस्था आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने ह्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमामध्ये
बेरोजगारांना स्वयंरोजगाराकडे कसं नेता येईल याचं मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्या महामंडळांचे त्यांचे जिल्हा व्यवस्थापक यांना आपण इथं निमंत्रित केले. काही बँकांचे प्रतिनिधी त्यांनी त्यांच्या मुद्रा लोनसारख्या किंवा असं छोटे छोटे व्यवसायासाठी मिळणारे कर्ज हे कसं उपलब्ध होईल त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं. आणि हा कार्यक्रम हा समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करू शकलो याबद्दल आम्हाला तीव्र अभिमान आहे, आनंद आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे आमचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष अनिलजी खरात, उपाध्यक्ष नितीनजी बोराडे, कार्याध्यक्ष स्वप्नीलजी रासकर, उपकार्याध्यक्ष प्रताप कांबळे, सचिव गणेश जाधव, सहसचिव अमीन शेख, गणेश घोडके, दीपकजी गायकवाड सहखजिनदार आणि संदीपजी खरात सदस्य, शिवाजी वाहुळ, धनाजी सकट, नितीन कांबळे, सचिन भोरे, संतोष पठारे, दत्ता शिंदे, महादेव भोवाळ, तानाजी पोळ, दादासाहेब गायकवाड आणि असंख्य आमचे सहकारी यांच्या वतीने हा कार्यक्रम सुनियोजित करण्यात आला. त्याचबरोबर झोपडपट्टी सुरक्षा दल भगवानराव वैराट साहेब यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम पुढं अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारे कसा करता येईल हे निश्चित करू. या कार्यक्रमासाठी सन्माननीय श्रीपालजी सबनीस साहेब, त्याचबरोबर या भागाचे विद्यमान आमदार चेतनदादा तुपे पाटील, पुण्यनगरीचे उपमहापौर निलेशदादा मगर, नगरसेवक नितीनजी गावडे, त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय तुपे, डॉक्टर शंतनू जगदाळे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सत्कार मूर्ती आम्ही या कार्यक्रमामध्ये थोर साहित्यिक ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम लेखनातून केलं असे डॉक्टर रामचंद्र दशरथ आबणे सर यांचा आम्ही सन्मान केला. त्याचबरोबर बेटी बचाव अभियानाच्या माध्यमातून डॉक्टर गणेशजी राख यांनी मेडिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून मुलगी झाल्यानंतर त्याचा खर्च ते फ्रीमध्ये करतात. त्यामुळं त्या अशा महान डॉक्टरांचा आम्ही सन्मान केला. त्याबद्दल आम्हाला, आमच्या संस्थेला, झोपडपट्टी सुरक्षा दलाला अभिमान वाटतो. गणेश राख सरांचं काम अगदी भारतभर पोचलेलं आहे. त्याचबरोबर आपले डॉक्टर आबणे सर यांनी कित्येक पुस्तकं फ्रीमध्ये साहित्याची दिलेली आहेत. त्यांच्या कार्याबद्दल सांगायचं झालं तर गोमुक्ती संग्रामामध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या डोक्याला आणि पायाला बंदुकीची संगीन लागली होती, परंतु त्यांची दखल शासन दरबारी अजून घेतली नाही. त्यांनी खंत व्यक्त केली होती. शासनाने सुद्धा त्यांच्याबद्दल पेन्शन चालू करण्याबद्दल थोडीशी भूमिका घ्यावी ही आमच्या संस्थेच्या आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने वाटतं. शाहीर अण्णाभाऊ साठे हे कलावंत आहेत, प्रतिभावंत लेखक होते. त्यांच्या नावानं अण्णाभाऊ साठे महामंडळ जे सरकारनं सुरू केलेलं आहे, त्यांच्या निमित्तानं मागासवर्गीय समाजामध्ये अण्णाभाऊंच्या वारशामध्ये सर्व समाज शिकावा, संघटित व्हावा, त्यांनी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा आणि या दृष्टीनं त्यांचं प्रबोधन करण्याच्यासाठी आज झोपडपट्टी महासंघाचे भगवान वैराट आणि वंदनीय मानवांच्या संदर्भातली संस्था या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रम आहे. अण्णाभाऊच्या विचारांचा जागर, त्यांचा कलाविषयक जाणीवांचा जागर आणि महामानवाच्या संदर्भातले त्यांची सांस्कृतिक अण्णाभाऊंची भूमिका यासंबंधीचं प्रबोधन हे करण्यासाठी आज सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि याचं मी स्वागत करतो. वंचित घटकांसाठी सातत्याने हे कार्यकर्ते मैदानात लढणारे आहे. फुले आंबेडकरांचा विचार घेऊन सातत्याने
आमच्या राहणीमानापासून परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आमची जयंती झाली पाहिजे या विषयाला अनुषंगाने अण्णाभाऊ साठेची जयंती आम्ही करण्याचा या ठिकाणी संकल्प केला आणि त्या संकल्पाला व्यासपीठावरील सर्व आदरणीय आणि आपण सर्व महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांना पहिल्यांदा मानाचा मुद्रा सादर करतो. महात्मा फुले विकास महामंडळ 10 जुलै 1974 कंपनी ॲक्टप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी या महामंडळाची स्थापना केली आणि त्यानंतर 10 जुलै 1985 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि त्याचबरोबर संत रोहिदास काही वसंतराव नाईक महामंडळ अशा महामंडळाची निर्मिती झाली आणि उद्योग खात्याने जिल्हा उद्योग खात्याची एक स्थापना केली. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून राज्यभर काम करत असताना स्वर्गवासी विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडात मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचं काम करण्याला संधी मिळाली आणि त्यामुळे महामंडळाचा थोडाफार कारभार मला समजण्याचं ज्ञान मिळालं. आजचा कार्यक्रम आम्ही याच्यासाठी आयोजित केला आहे. हे जग परिवर्तनाच्या पलीकडे चाललं आहे आणि आम्ही अनुसूचित जातीतले असो, जमातीतले असो, भटक्या विमुक्त असो किंवा खुल्या प्रवर्गातला आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला तो मराठा असो, यांची धडपड एका आर्थिक धोरणाकडे असताना तात्काळ काही पैशाची गरज, तात्काळ कर्ज झालं पाहिजे, तात्काळ उद्योग मिळाला पाहिजे, तात्काळ दुचाकी वाहन मिळालं पाहिजे, तात्काळ रिक्षा टेम्पो मिळाला पाहिजे, हे गणित आपल्या लोकांमध्ये असतं. साहेब, आम्ही कर्ज मागायचं म्हटलं तर काय, तर पहिल्यांदा जातीचा दाखला, नंतर उत्पन्नाचा दाखला, मग रॅशन कार्ड, मग कोटेशन, मग प्रकल्प अहवाल, या सगळ्या झंझटीमध्ये या कार्यपद्धतीत जाताना या लाभार्थ्यांना एवढ्या अडचणी येतात आणि या अडचणी आल्यामुळे अर्धवट प्रकल्प होतो आमचा आणि या प्रकल्पावर एक भांडवलशाही वर्ग RBIच्या अंतर्गत सावकाराचे लायसन येतात. आधार कार्ड दाखवा, रॅशन कार्ड दाखवा, लाईट बिल दाखवा आणि पटकन कर्ज घेऊन जा. कर्ज देताना या खाजगी वित्त संस्था ज्या आहेत 5-50 सह्या करून घेतात. कर्ज घेतलं की आपल्याला वाटतं ही कंपनी चांगली आहे, ही वित्तीय संस्था चांगली आहे आणि मग आपल्याला कर्ज घेतल्यानंतर वसुलीचा तडका लागतो आणि ते वसुली करणारे कोण असतात, तर पोलीस खात्याचे रेकॉर्डवरले ते एजंट असतात. मग आमच्या एखाद्या माणसाने टेम्पो घेतला असेल, एखाद्या माणसाने आमचा रिक्षा घेतला असेल,
किंवा दुचाकी गाडी घेतली असेल किंवा स्टॉलसाठी कर्ज घेतलं असेल, त्याचे 2-4 हप्ते फिटले तर गुंडेशाहीने तो त्या गाडीची चावी काढून घेतो आणि गाडी सहित ते घेतलेले हप्ते सोडून टाकतो आणि ती गाडी निलावात काढतो आणि राहिलेल्या पैशासाठी पुन्हा नोटिसा पाठवून वसुली करण्याची ही नवी सावकारी पद्धत, हा सरकारच्या अवतारातला पठाण आमच्या दारामध्ये थैमान घालतो. याच्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दल एक आक्रमक भूमिका सातत्याने करते. या महाराष्ट्रातल्या असल्या तगड्याला म्हणजे या सावकारांना, या प्रायव्हेट कंपन्यांना रस्त्यावर धरून मारण्यासाठी आमचा कार्यकर्ता काम करतो आणि त्या ठिकाणी न्यायाची भूमिका घेतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे खास जुने मित्र, ते खरंच नावाप्रमाणे भगवान आहेत. खरे भगवान, रिअली भगवान. त्यांनी मला आज ओळखत नाही मी त्यांना, तर त्यांचं कार्य एवढं प्रचंड आहे की जो मनुष्य काम काय करतो, झोपडपट्टी सुरक्षा दलाचं काम करतो. मग झोपडी ही तुम्हाला माहीत नाही, झोपडी ही झोपडी फार महत्त्वाची आहे. झोपडी सुरक्षा दलाचं काम करतात ते. पहिलं माझं नाव मातंग समाजाने घातले, कृष्णा दादू खरात, बारामतीचे वाघाचे व्यापारी. लक्षात ठेवा. इतकं कार्य मी केलं आहे. वाटेगावला गेलो आणि जे काय काम करायचे असेल ते भगवानराव वैराट साहेबांनी मला इतकं साहित्य दिलं, बाळासाहेब सोपेकरांनी एवढं साहित्य दिलं की मला शंकर भाऊ माझ्या घरी यायचे, अण्णाभाऊंचे बंधू, आणि सगळी माहिती मला दिली. ही थोर माणसं आहेत आणि या थोर माणसांचं कार्य, या समाजाचं कार्य भगवानराव करतात. हे त्यांचं खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. अभिमान आहे मला त्यांचा, खूप अभिमान. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आणि वंदनीय महामानव सामाजिक संस्था हडपसर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आज या विठ्ठल तुपे नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र असं अभिवादन करतो. खरं तर मला यायला उशीर झाला आणि जास्ती बोलणं काही उचित नाही. त्याच्यामुळं एक अतिशय चांगलं काम या परिसरामध्ये झोपडपट्टी सुरक्षा दल असो किंवा वंदनीय महामानव सामाजिक संस्था असो यांच्या माध्यमातून केलं जातं. आणि दरवर्षी हा कार्यक्रम माळवाडीवरती रस्त्यावरती घेतला जायचा आणि नेमके पावसाचे दिवस असायचे, कधी कधी कार्यकर्त्यांची फार पंचायत व्हायची. म्हणून मीच त्यांना गेल्यावेळी म्हटलं आता नाट्यगृह चालू झालं आहे आणि त्या नाट्यगृहात कार्यक्रम घ्या. पुढच्या वेळी मात्र सर्वांनीच व्यासपीठावर बसलेल्या आपल्याबरोबर 4 माणसं आणा माझ्या सकट. म्हणजे काय होईल की थोडंसं ते विचार, एवढे ज्येष्ठ थोर लोक आपल्याकडे आली आहेत, त्यांचे विचार समाजापर्यंत पोचतील. समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. आपल्या घरटी जर निरोप दिला असता तर माळवाडीमध्ये 15,000 लोक राहिला आहेत, 900चं सभागृह आहे, ते भरून व्हायला असतं. पण यावेळी मी थोडंसं सुपेकर आणि नितीन आणि सगळ्यांनाच सांगतो आहे की पत्रिका घरोघर द्या. लोकांना सवय नाही आहे, लोकांना असं वाटतं की माळवाडीत कार्यक्रम होईल, त्यांना कदाचित माहितीच नसेल, फक्त प्रमुख कार्यकर्ते आले. सर्वसामान्य नागरिकांना याच्यामध्ये येण्यासाठी पुढच्या वर्षीपासून माझ्यासकट आपण सगळ्यांनी मेहनत करूयात, जेणेकरून हे थोडंसं आपल्याला अधिकचं चांगलं होईल. वैराट साहेबांनी केंद्राच्या आणि राज्याच्या ज्या सगळ्या योजनांच्या बाबतीतला उल्लेख केला, त्याही बाबतीत या भागाचा आमदार या नात्यानं मी तुमच्या सर्वांच्या बरोबर आहे. सरकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचली पाहिजे, हा आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात. हीच खऱ्या अर्थानं आपली सर्वांची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली राहील. या हडपसर पंचक्रोशीतच नव्हे तर संबंध पुणे शहरामध्ये अनेक उपेक्षित वर्गाच्या विकासाच्या मुद्द्यांवर अविरत लढा सुरू आहे आणि महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल हे वास्तविक पाहता एक या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगल्या पद्धतीनं पसरलेलं एक वटवृक्ष आहे
आणि ह्या वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये वंदनीय महामानव सामाजिक संस्था देखील आता ताकदीनं मागील अनेक वर्षांपासून उपेक्षित माणसांच्या दुःखाची कारणं शोधून त्या ठिकाणी त्यांना औषध देण्याचं काम करीत आहे. वारंवार प्रत्येक वर्षी या संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित वर्गातून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून पुढे जात असलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, गरिबीच्या अवस्थेतून कुणी डॉक्टरकी केली असेल, कुणी वकिली केली असेल, अशा लोकांचा असेल, आणि भिन्न भिन्न सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोकांना विशिष्ट आदरस्थानी ठेवून या ठिकाणी अनेक उपक्रम या दोन्ही संस्थेच्या वतीनं घेतली जातात. आणि आजवर खऱ्या अर्थानं एखादा झोपडीतला व्यक्ती ज्या वेळेला घडतो आणि तो यशाची शिखरं गाठतो आणि ती यशाची शिखरं गाठल्यानंतर त्या माणसाला जो दाद मिळायला पाहिजे, जो न्याय मिळायला हवा, त्याच्या पाठीवरती खऱ्या अर्थाने जो आशीर्वादाची थाप जी मिळायला हवी, ती थाप मी म्हणेन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल आणि वंदनीय महामानव सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकांच्या पाठीवर देत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी मी मनपूर्वक अभिवादन करतो. महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व वंदनीय महामानव सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. एक सर, दरवेळेस नवीन अभिनव योजना बाळासाहेब सुपेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडनं या ठिकाणी आपल्याला आणि समाजाला उपयोगी पडतील अशा योजना त्यांच्याकडनं राबवल्या जातात. आणि या सर्व मंडळींना आपण सर्वांनी पाठिंबा देणं, त्यांच्याबरोबर उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या पोटीच आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. मी वंदनीय महामानव सामाजिक संस्थेला माझ्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. संस्थेचा एक कार्यकर्ता या नात्यानं मी या ठिकाणी बाळासाहेब अध्यक्षांच्या परवानगीने आपलं सर्वांचा आभार मी या ठिकाणी व्यक्त करतोय. वंदनीय महामानव सामाजिक संस्थाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी सुपेकर, संस्थापक आदरणीय अनिलजी खरात, अध्यक्ष आदरणीय नितीनजी बोराडे, उपाध्यक्ष आदरणीय स्वप्नील रासकर, कार्याध्यक्ष आदरणीय श्री प्रतापजी कांबळे, उपकार्याध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी जाधव, आदरणीय श्री अमीनजी शेख, आदरणीय श्री गणेशजी घोडके, आदरणीय श्री दीपकजी गायकवाड, आदरणीय संदीपजी खरात, आदरणीय शिवाजीराव वाहुळ, आदरणीय श्री धनाजी सकट, आदरणीय श्री नितीनजी कांबळे, आदरणीय सचिनजी मोरे, आदरणीय संतोष पठारे, आदरणीय दत्ताजी शिंदे, आदरणीय महादेवजी भोवाळ, आदरणीय श्री तानाजी पोळ, आदरणीय श्री दादासाहेब गायकवाड, हे सर्व वंदनीय महामानव सामाजिक संस्थेचे सर्व सभासद, संयोजक यांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून यांचं सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. ते आभार अशासाठी व्यक्त करतो की मला बाळासाहेब आले आणि ही कल्पना सांगितली की आपल्याला विविध क्षेत्रातील लोक या ठिकाणी मान्यवर आपल्या लोकांना मार्गदर्शन करण्याच्यासाठी बोलवायचे. आणि अतिशय चांगला उपक्रम आपल्याला जे माहीत नाही, आता जवळपास 1 कोटी रुपयाला 35% सबसिडी, म्हणजे 35 लाख रुपये सबसिडी राज्य सरकारच्या वतीनं, महामंडळाच्या वतीनं आपल्याला देण्यात येत असते. पण आपण पण जर देणारा देतोय तर त्याची परतफेड पण आपण सर्वांनी प्रामाणिकपणे केली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांना माझं विनम्र अभिवादन. आणि वंदनीय महामानव सामाजिक संस्था यांची मी खूप मनापासून आभारी आहे की हा मंच मला आज उपस्थित करून दिला आणि निमंत्रण दिलं.
सो सुरुवात यापासून करते की समाज कल्याण विभागाअंतर्गत पुणे महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रकल्प कौशल्य आधारित एक प्रकल्प आपण राबवत आहोत 2016पासून. आणि आपलं हडपसर गाडीतळचं जे सेंटर आहे तिथे या हडपसर परिसरातील नागरिकांना जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून येत आहेत यांच्यासाठीचा हा उपक्रम आहे. सो या थोडक्यात उपक्रमाची मी माहिती देते. 2017मध्ये हडपसर लाईट हाऊस सेंटर इथे चालू झालं, ज्याच्या अंतर्गत आपण 18 ते 30 वयोगटामधील जे युवक युवती रोजगाराच्या किंवा नोकरीच्या शोधात आहे त्यांना आपल्या इथे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही मोफत किंवा फ्रीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो. थोडक्यात त्यांना जॉब लावून देण्याचं काम करतो. या प्रोसेसमध्ये करिअर काउन्सिलिंग असेल, करिअर मार्गदर्शन असेल किंवा मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्किलिंग कोर्सेस करायचे असतील तर त्याच्यासाठीचा जो सपोर्ट आहे, मदत आहे ती या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही प्रोव्हाइड करत असतो. सो तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे की जेव्हा केव्हा तुम्ही हडपसर गाडीतळ येथे याल तेव्हा आमच्या सेंटरला नक्की व्हिजिट करा. या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये आता सध्या पुणेमध्ये आणि जिल्हा कार्यालय सातारा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून काम पाहतो आहे. या ठिकाणी आमचे आदरणीय नेते व समाजाचे खंबीर नेतृत्व असणारे आमचे आधारवड आदरणीय भगवान वाऱ्याड साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ज्या योजना आहेत या प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचण्याकरिता हा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे त्या प्रथमतः मी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने आदरणीय वऱ्याड साहेबांचे शतशः आभार. सर्व महामानवांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन. सर्व महामंडळाच्या ज्या महात्मा फुलेच्या धर्तीवर आहेत ऑनलाईन त्याच धर्तीवर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना ह्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करण्याकरिता शासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एक 8 ते 15 दिवसामध्ये आपली योजना ही सर्व योजना या ऑनलाईन पद्धतीने DBT योजनेअंतर्गत महामंडळाकडे न जाता डायरेक्ट बँकेमध्ये तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकताय. वंदनीय लोकशाहीर आदरणीय अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो. तसेच महामानव सामाजिक संस्था हडपसर व झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय वैराट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे. तर त्याबद्दल मी प्रथम या सर्व संस्थांचे आणि वैराट साहेबांचे आभार मानतो. का तर या माध्यमातून आमच्या विभागामार्फत आमच्या कार्यालयामार्फत ज्या योजना राबवल्या जातात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची एक संधी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो.